अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त दत्त देसो. दत्तुकच वाहिनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात दत्त महात्म्य अध्याय पहिला. आणि आजच्या दत्त महात्म्य पहिल्या अध्यायातील निरूपणासाठी घेतलेल्या ओव्या ह्या 26 ते 30 आहेत. या 5 ओव्यावरती आपण आज दत्त महात्म्याचे निरूपण पहिल्या अध्यायाचे पाहणार आहोत. तर चला आपण श्रवण करूया त्या ओव्या. यस्य स्मृत्याच नामोक्त्या हेतो स्मृती न हो मिथ्या तपो यज्ञ कर्म जे न्यून्यत्या पूर्णत्वानी कीर्तन अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन अक्रियाचे दिव्य क्रियागान जन्म बीजाचे करी दहन नुरवी गहन कर्म वार्ता करिता कीर्तन भगवंताचे उठावे सात्विक भावसाचे तरीच साफल्य जन्माचे अन्यथा दंबाचे ठाणे ते नो हे हृदय सद्गतीत नो हे वाचा गदगदीत न होत न रोमांचित प्रेमाश्रुपात नो हे जरी अंतर्भान नो हे जरी देहभान न उडे तरी दंभ मिथ्या प्रलापा परी जाणिजे चतुरी कीर्तन प्रौढी. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज नवविधा भक्तीचं निरूपण करत असताना स्मरण भक्तीचं वर्णन मागील ओव्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता या 5 ओव्यांमध्ये आपण कीर्तन भक्तीचं महत्व या ठिकाणी पाहणार आहोत. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात की स्मृती आहे यस्य स्मृत्याच नामोक्त्या. अशा प्रकारची स्मृती आहे. तर ही स्मृती सुद्धा या ठिकाणी मिथ्य होऊच शकत नाही. कारण की तपो यज्ञ कर्म जे न्यूनत्या पूर्णत्वाने कीर्तन. तप तुम्ही जर करत असाल, तप 12 वर्षाचं एक तप असतं. 12 वर्ष तपश्चर्या करायची. काही काही लिंबाचा पाला खाऊन तपश्चर्या करतात, काही काही बिल्वपत्राचं भक्षण करून तपश्चर्या करतात, काही काही एका पायावर उभं राहून तपश्चर्या करतात, काही काही नदीपात्रामध्ये उभं राहून तपश्चर्या करतात, काही काही सूर्य देवतेला एकटक पाहून तपश्चर्या करतात. अनेक तप करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये योग साधना आहे, त्याच्यामध्ये हठयोग आहे, त्याच्यामध्ये विविध अशा बाबी आहेत. तर ते तप करणं त्याला म्हणतात. त्यानंतर यज्ञ आहे. यज्ञ कर्म ज्याला आपण म्हणतो. यज्ञ कर्मामध्ये सुद्धा अनेक यज्ञ आहेत. अनेक यज्ञ आहेत. तर त्या यज्ञामध्ये ज्या पद्धतीचे देवता आहेत, काही तांत्रिक यज्ञ आहेत, काही सात्विक यज्ञ आहेत, काही पर्जन्य वृष्टी करण्यासाठी आहे, काही संतान प्राप्तीसाठी आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञाचे प्रकार आपल्याला पाहता येतील. वेगवेगळे यज्ञाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. म्हणून विविध यज्ञ आहेत. अघोरी करतात ते काही यज्ञ आहेत. काही संत मुनी काही करतात ते यज्ञ आहेत. काही काही यज्ञ तांत्रिक असतात. त्याच्यामध्ये बळी चढवला जातो, जीव हत्या केली जाते. तर असे विविध यज्ञ आहेत. त्याविषयी आपल्याला काही जास्त बोलायचं नाही. काही तपश्चर्या करतात, काही यज्ञ कर्म करतात. पण हे सर्व करत असताना तप केल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं किंवा जे भक्तीचा लाभ मिळतो, भगवत कृपेचा लाभ मिळतो, किंवा यज्ञ कर्म केल्याने जी काही भगवत कृपा मिळते, भगवत भक्तीचा लाभ मिळतो, भगवत कृपेचा लाभ मिळतो, किंवा भगवंताचं दर्शन होतं, तर ते सर्व न्यून आहे, लहान आहे, कमी आहे. कशापुढे? पूर्णत्वाने कीर्तन. भगवंताच्या कीर्तनापुढे ह्या दोन्हीही साधना कमी दर्जाच्या आहेत, असं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. तपो यज्ञ कर्म जे न्यूनत्या पूर्णत्वाने कीर्तन. ह्या कमी आहेत, किंवा याच्यामध्ये जर काही कमतरता जर राहिली तर काहीतरी अनुचित सुद्धा घडू शकतं. यज्ञकर्मात जर एक चूक जर घडली तर देवता प्रसन्न होण्याच्या ऐवजी कोपायमान होऊन जर समोर प्रत्यक्ष हजर जर झाली तर त्या यज्ञकर्त्याची काही बरगत राहत नाही. तप साधनेचं सुद्धा त्याच पद्धतीने आहे. म्हणून चुकीचं घडणं फार मोठी रिस्क, फार मोठी जबाबदारी या साधनामध्ये असते. परंतु याच्यामध्ये जर काही कमतरता जर राहिली, काही जर कमी राहिलं,
पण ते आम्हाला पूर्ण करायचंय. तर ते पूर्ण करायचं जर म्हटलं तर आम्हाला कीर्तन भक्तीकडे जावं लागतं. कीर्तन भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे असं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना या ठिकाणी विशद करायचंय. असो, अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन. अरे ज्या भगवंताचा जन्मच झाला नाही त्या अजन्म्याचे, त्या परमपुरुष परमपिता परब्रह्माचे आपण जन्म कीर्तन करतो. दत्तप्रभूंचे जन्म कीर्तन करतो. सांगा, दत्तप्रभू म्हणजे साक्षात श्री विष्णू, त्यांच्या पित्याचं नाव सांगा. अजन्म्याचे जन्म कीर्तन. परंतु भगवंत या ठिकाणी अवतरतात कुठल्या तरी तिथीला, कुठल्या तरी मुहूर्तावरती, कुठल्या तरी वेळेवरती, आणि या ठिकाणी माणसांसारखे जीवन व्यतीत करतात, माणसांसारखं जीवन जगतात, आणि माणसं सुद्धा त्या भगवंताच्या जयंत्या उत्सव साजरे करतात. ते अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन टेंबे स्वामी महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे अक्रियाचे दिव्य क्रियागान. अरे जो कधी कर्मच करत नाही, भगवंताने सेटिंग लावून ठेवलेली आहे. हे मायाचक्र आपोआप आपोआप फिरणार आहे. भगवंताला फार असं फिरवावं लागत नाही त्याला. हे मायाचक्र बरोबर जसा रहाट चक्र असतं ना यात्रेमध्ये, अगदी त्याच पद्धतीने रहाट पाळण्यासारखं हे मायाचक्र आपोआप फिरत राहतं. भगवंताला काही करायचं उरलेलंच नाही. अक्रियाचे दिव्य क्रियागान. पण तो करत काहीच नाही, परंतु त्याने काय कर्म केलं, त्याने काय पराक्रम गाजवलाय जगामध्ये, तर त्याचं क्रियागान करायचं. कशामध्ये? कीर्तनामध्ये. जन्म बीजाचे करी दहन, नुरवी गहन कर्मवाता. जन्म बीजाचे करी दहन. फार गोड ओव्यात बरं का, लवकर कळत नाही. जन्म बीजाचे करी दहन. तुम्हाला पुन्हा जन्म प्राप्त होणार आहे. पाप कर्म केल्याच्या नंतर विविध योनीमध्ये माणसाला जन्म घ्यावा लागतो. तर ते समजून घ्यायचं असेल तर आम्हाला गुरुचरित्राकडे जावं लागतं. गुरुचरित्रामध्ये फार सुंदर वर्णन आलेले आहे. कुठलं कर्म केल्याच्या नंतर कुठला जन्म माणसाला प्राप्त होतो, तर त्याचं निरूपण गुरुचरित्रामध्ये सविस्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दत्त महात्म्याचा भाग चालू आहे, म्हणून गुरुचरित्राकडे मी जर गेलो तर वेळ फार होईल, म्हणून मी जास्त विस्तार करत नाही. परंतु जन्म बीजाचे करी दहन, ह्या भगवंताचं जर आम्ही कीर्तन केलं किंवा भगवंताच्या कथा, भगवंताचं जे काही चरित्र आहे त्याचं जर आम्ही वर्णन जर केलं, त्याचं जर आम्ही कीर्तन केलं, किंवा त्याच्या जन्माचं आख्यान, दत्त जयंतीचं आख्यान दत्तगुजवरती आहे, तुम्ही नक्की ऐका. दत्तदेसी योगेश दाभाडे दत्त जयंती कीर्तन तुम्ही शोधा आणि ऐका. 2-2 तासाचे व्हिडिओ आहेत आपले दरवर्षीचे, जवळपास 2-3 व्हिडिओ आहेत 2-2 तासांचे. फार सुंदर आहे दत्त जयंतीची कथा, नक्की तुम्ही श्रवण करा. तर हे जन्म कीर्तन दत्त महाराजांचं किंवा भगवंताचं, त्याचबरोबर भगवंताच्या लीला, भगवंताचं चरित्र, याचं क्रियागान म्हणजेच कीर्तन. तर हे जर आम्ही केलं तर आम्हाला काय मिळेल हो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर टेंबे स्वामी महाराज म्हणतात, जन्म बीजाचे करी दहन, नुरवी गहन कर्म वार्ता. तुम्हाला जे काय अनेक नानाविध योनींमध्ये भविष्यात जन्म घेण्याची वेळ येऊ शकते, कारण की तुमच्याकडून ते पाप कर्म कदाचित घडलेलं असू शकतं. तर हे जन्म बीज जे आहे, जन्माला येण्याचं बीज, अर्थात तुमचं पाप कर्म जे आहे, तर ते पूर्णतः जडून भस्म करण्याचं काम कीर्तन भक्ती करते. कोण करतं? कीर्तन भक्ती करते. एवढंच नाही महाराज, तर ऐका. नुरवी गहन कर्म वार्ता. कर्म हे अकर्मामध्ये रूपांतरित करते. तुम्ही कर्म केलंय परंतु ते कर्म नाहीच, अशा पद्धतीने गहन अशा प्रकारचं, सूक्ष्म अशा प्रकारचं रूपांतरणाचं काम ही कीर्तन नावाची भक्ती करते महाराज. आणि म्हणून या ठिकाणी करिता कीर्तन भगवंताचे. मग हे कीर्तन जर एवढं महान असेल तर तुम्ही म्हणाला, आम्हाला स्वतः आता असं वाटतंय की आम्ही कीर्तन करावं.
मग हे कीर्तन आम्ही कसं करावं बरं? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आलेला असेल तर त्याच निरूपण पुढील ओळीमध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, करिता कीर्तन भगवंताचे. भगवंताचं कीर्तन करत असताना उठावे सात्विक भाव साचे. अंतःकरणामध्ये सात्विक भाव उमटावे. जो कोणी ऐकणारा असेल ना तर त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव उमटायला पाहिजे. असं भगवंताचं कीर्तन करावं. तरीच साफल्य जन्माचे अन्यथा दंबाचे ठाणे ते. तरीच त्या कीर्तनकाराचं जन्माचं खरं सार्थक झालं. आम्ही जर दत्तप्रभूंचं गुणगान चरित्र जर गात असलो, सांगत असलो, कीर्तन करत असलो आणि समोरच्या श्रोत्यांच्या मनामध्ये दत्तप्रभूंची भक्ती उत्पन्न होत असली, भक्ती निर्माण होत असली, भक्ती जर त्या ठिकाणी जन्माला येत असली, सात्विक भाव त्याच्या अंतःकरणामध्ये जर उमटत असले तरच तो कीर्तनकार खरा. अन्यथा दंबाचे ठाणे ते. नाहीतर त्यांना सरळ सरळ ढोंगी म्हणावे असं वासुदेवानंद म्हणतात, मी म्हणत नाही. काही काही आपल्याकडे कीर्तनकार आहेत, किती घेतात? 40,000 50,000 पाकिट. तेवढ्यामध्ये मंगलबाईंचा तमाशा येतो. एक कीर्तनकार एवढं का? तर देवाचं काम करतो म्हणून. आणि असतंय त्याच्यामध्ये काय? चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम तरी चांगला आहे. केवळ विनोद, केवळ विनोद, विनोदासाठी कीर्तन करण्याची परंपरा आजकाल नव्याने चालू झालेली आहे. फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल ही धर्ममार्गामध्ये. आणि म्हणून वासुदेवानंदाने अगोदरच प्रबोधित केलंय, दत्त महात्मा ऐकायचं काय ऐकावं, समोरचा काय सांगतोय हेही कळायला पाहिजे. श्रोत्यांनी गाफील राहून जमणार नाही इथून पुढच्या काळामध्ये. आणि म्हणून वासुदेवानंद म्हणतात, अरे कीर्तनकाराने कीर्तन करावं आणि श्रोत्यांच्या मनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण व्हावे आणि त्या भगवंताच्या भक्तीकडे ते आकृष्ट व्हावे, आकर्षले जावे आणि भगवंताच्या भक्ती विषयी त्यांच्या मनात प्रेम उचंबळून यावं. अशा पद्धतीचा जो कोणी कीर्तनकार असेल ना तर त्यालाच खरा जातीचा कीर्तनकार, साफल्य जन्माचे, तोच खरा जातीवंत कीर्तनकार मी असं म्हणेन. अन्यथा दंबाचे ठाणे ते. नाहीतर तो ढोंगी समजायला हरकत नसावी असं स्पष्ट मत परमपूज्य वासुदेवानंदांचं आहे. ऐका कीर्तन कसं असतं. नो हे हृदय सदगदित, नो हे वाचा गदगदित, न हो तनु रोमांचित, प्रेमाश्रुपात नो हे जरी. अरे एखादा कीर्तनकार कीर्तन सांगत असेल आणि कीर्तन सांगत असताना श्रोत्यांचे जे काही हृदय आहे तर ते हृदय असं सदगदित जर होत नसेल, वाचा जे आहे तर ती गदगदित त्या कीर्तनकाराची जर होत नसेल आणि त्याची जी काही तनु आहे, त्याचं जे काही शरीर आहे ते जर असं रोमांच जर भरणार जर नसेल त्याचं कीर्तनामध्ये, तर त्या कीर्तनकाराचा काही उपयोग नाही. महाराज, श्रोत्यांचं शरीर असं रोमांचित झालं पाहिजे. कथा ऐकताना शाहिराचं ज्या पद्धतीने आम्ही पोवाडा ऐकतो आणि पोवाडा ऐकल्याच्या नंतर ती शौर्य गाथा महाराष्ट्राची आमची सुनीलजी चिंचोलीकर आहेत, फार सुंदर शाहीर आहेत. बरं, नेवासे तालुका अहमदनगर जिल्ह्याचे फार सुंदर पोवाडा गातात छत्रपतींचा. शरीर असं रोमांचित होतं. युट्यूबला नक्की सर्च करा आणि पहा, शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर फार सुंदर पोवाडा गातात. तनु रोमांचित होते, शरीर रोमांचित होतं शौर्य कथा ऐकल्याच्या नंतर. अगदी त्याच पद्धतीने संतांचं वाङ्मय कथन करत असताना, देवाचं चरित्र सांगत असताना, कीर्तन करत असताना श्रोत्यांचं शरीर हे रोमांचित झालं पाहिजे. कीर्तनकाराची वाचा ही गदगदित झाली पाहिजे. बोलण्याच्या आरव अवरव, बोलण्याची पद्धती शैली अशी असली पाहिजे की समोरच्या श्रोत्यांचं हृदय गदगदित व्हावं, सदगदित व्हावं आणि आपण सुद्धा अगदी प्रेमाचा उमाळा आल्याच्या नंतर माणूस ज्या पद्धतीने बोलतो ना,
अगदी त्या पद्धतीने प्रेमपूर्ण अशा शब्दांमध्ये हृदय अगदी मोठं करून त्या भगवंताचं आम्ही कीर्तन करावं. आणि एवढंच नाही तर त्या कीर्तनकाराविषयी वासुदेवानंद म्हणतात, त्याच्या डोळ्यामधून प्रेमास्रुपात वाहावे. त्याच्या डोळ्यामधून प्रेमा जे काही अश्रू येतात ना. आमचे इथे एक महाराज कीर्तनाला यायचे, पांडव महाराज त्यांचं नाव. आणि ते जर असे ज्ञानेश्वर माऊलींच्या वगैरे असे जर कथा सांगायला लागले कीर्तनामध्ये, तर डोळ्यांतून त्यांच्या पाणी यायचं महाराज. पूर्ण जे काही कीर्तनाचा माहोल आहे तो असा वेगळ्या भावविश्वामध्ये जायचा. आणि पूर्ण कीर्तन पूर्णतः ते कीर्तन ज्यावेळेस आम्ही ऐकायचो ना, तर एक वेगळा भाव इतर कीर्तनकारांच्या पैकी तो आम्हाला अनुभवायला मिळायचा. असे काही कीर्तनकार आपल्याकडे आहेत आणि त्या कीर्तनकारामध्ये आम्ही लहानसे मोठे झालो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आम्ही शिकलो. आणि महाराष्ट्रामध्ये दत्तगुजबाईंचं सुद्धा फार मोठं नाव झालंय की दत्त महात्म्य आम्हाला इथे फार सुंदर ऐकायला मिळतं. हे माझं नाही तर हे साक्षात दत्तप्रभूंचं आहे, त्या थोर महात्म्यांचं आहे की ज्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. आणि म्हणून दत्तदेव सांगू इच्छितो की कीर्तनकाराचं हृदय सदगतीत असावं, वाचा गदगतीत असावी, शरीर हे रोमांचित होऊन त्याने कथा प्रसंग सांगावेत आणि डोळ्यातून त्याच्या कथा भागानुसार प्रेमास्रुपात सुद्धा वाहावेत. आणि असा जो कोणी कीर्तनकार असेल तर तो खरा कीर्तनकार. अन्यथा अंतर्भान नोहे जरी, देह भान न उडे तरी, दंभ मिथ्या प्रलापा परी, जाणजे चतुरी कीर्तन परोढी. अंतर्भान जे आहे तर ते सुद्धा राहिलं नाही पाहिजे. ज्यावेळेस नामदेव महाराज कीर्तन करायचे, भगवान पंढरीश परमात्मा त्या कीर्तनामध्ये येऊन नाचायचे, एवढे नाचायचे की पितांबर सुद्धा भगवंताचा गळून पडायचा हो. हे नामदेवांचं कीर्तन आहे. नामदेव कीर्तन करी उभा देव पांडुरंग आपल्याकडे म्हटलं जातं ना. हे नामदेव रायांचं कीर्तन होतं. औंढ्या नागनाथाला नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, तेथील काही पुजाऱ्यांनी विरोध केला. मग म्हटले मी देवळाच्या मागे जाऊन कीर्तन करतो. पूर्ण देऊळ फिरलं. नामदेव महाराजांचं कीर्तन आहे महाराज, हे संतांचं कीर्तन आहे. म्हणून अंतर्भान नोहे जरी. आणि ह्याच परिसरामध्ये वासुदेवानंद सुद्धा एकदा भ्रमंती करत असताना एका पंडिताने खुलं आव्हान केलं की माझ्यासारखं कीर्तन कोण सांगू शकतो. वासुदेवानंदांनी ओळखलं याला अभिमान झालाय. एका लहान बालकाला त्यांनी उभे केलं. म्हणे हा मुलगा उद्या कीर्तन सांगेल. आणि हा मुलगा काय बोलला. वासुदेवानंद त्या ठिकाणी बसलेले होते. थोरले महाराजांनी भस्मची मुठी घेतली, त्या लेकराच्या मुखामध्ये घातली. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदेश वसतोम मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मंत्र आहे. सरस्वती मातेचा चिमूटभर भस्म विभूती त्या मुलाच्या मुखामध्ये टाकली. आणि टाकल्याच्या नंतर महाराज त्या कीर्तनकारापेक्षा जातो अज्ञानी बालक असा ज्ञानाच्या त्या ठिकाणी कथा सांगायला लागला की गर्व आणि अहंकार त्या बुवाचा हरला गेला. अशा अनेक कथा आहेत. आणि म्हणून अंतर्भान हरून तुम्ही कीर्तन करा. देहभान तुमचं उडलं पाहिजे असं तुम्ही कीर्तन करा. एवढं तल्लीन होऊन तुम्ही कीर्तन करा. आणि एवढं तल्लीन होऊन जर तुम्ही कीर्तन करीत नसले तर तुम्ही पाकिटासाठी एकतर कीर्तन करता किंवा स्वतःची चतुरी पांडित्य या ठिकाणी दाखवण्यासाठी एकतर कीर्तन करता, किंवा अजून जर सांगायचं म्हटलं तर एक विनोद म्हणून तुम्ही कीर्तन करता असं म्हणता येईल. आणि याला सरळ सरळ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या भाषेमध्ये दंभ आणि खोटेपणा असं म्हटलं जातं. ढोंग आणि खोटेपणा असं म्हटलं जातं. आणि म्हणून टेंबे स्वामी म्हणतात दंभ मिथ्या प्रलापा परी, जाणजे चतुरी कीर्तन प्रौढी. आणि असे जे कोणी असतील ना
ज्यांचं हृदय सद्गतीत होत नाही, ज्यांचे वाचा गदगदित होत नाही, ज्यांचे शरीर कीर्तन सांगत असताना रोमांचित होत नाही, ज्यांच्या डोळ्यामधून प्रेमाश्रू वाहत नाहीत, महाराज ज्यांचं अंतर्भान उडत नाही, ज्यांचं देहभान हरवत नाही आणि ज्यांचे कीर्तन चालू असताना सात्विक भाव श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होत नाहीत, असे जे कीर्तनकार आहेत तर त्यांना ढोंगी म्हणा, त्यांना खोटे म्हणा, त्यांना दांभिक म्हणा, असं परमपूज्य वासुदेवानंदांचं सांगणं आहे. आणि म्हणून ते स्वतःच्या चतुरी म्हणजे पांडित्यासाठी किंवा आत्मप्रौढीसाठी या ठिकाणी कीर्तन करतात. म्हणून कीर्तन भक्ती अशी आहे की बाबा त्यामध्ये सात्विक भाव निर्माण झाले पाहिजेत, हृदय सद्गतीत झालं पाहिजे, वाचा गदगदित झाली पाहिजे, शरीरावरती रोमांच आली पाहिजे, प्रेमास्रूपात डोळ्यातून प्रेमाने भगवंताच्या प्रती सात्विक भावनेनं अश्रुपात झाले पाहिजे, अश्रू गळाले पाहिजे, अंतर्भान देवभान हरपून त्या भगवंताच्या लीला आम्ही कथन केले पाहिजेत. तर यालाच कीर्तन असं म्हणतात. म्हणून महाराष्ट्राला आज प्रबोधनाची फार गरज आहे. आणि म्हणून दत्त महात्म्याच्या माध्यमातून आपल्याला समजलं असेलच की कीर्तन भक्ती नेमकी कशी असते आणि खरी कीर्तनकार कसे असतात आणि खोटे कसे असतात. आणि पुढचं मी जास्त काही सांगत नाही, तुम्ही सुज्ञ आहात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढील ओवी पाहूयात पुढील भागामध्ये. नमो दत्त.